श्रीयुत नामदेव पाटील आर्टिस्ट हे श्री गणेशाचे आर्ट प्रदर्शन नरिमन पॉईंट येथील फ्री प्रेस हाऊस या इमारतीमध्ये तळमजल्याला दिनांक 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये भरत आहे। अत्यंत आकर्षक असे गणेशांचे चित्र या प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत। या प्रदर्शनाचे प्रमुख आहेत श्री नामदेव पाटील आर्टिस्ट। हे आपल्या SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या चॅनेलसमोर सविस्तर माहिती देत आहेत। श्रीयुत नामदेव पाटील। गणपतीचं ऑइल पेंटिंग हा मीडियम घेऊन गणपतीचं विविध रूपं रेखाटलेली आहेत। ह्याच्यामध्ये काही काळामध्ये बघा विविध सिम्बॉल घेतलेले आहेत, काही काळामध्ये असे प्लेन फ्री सोडलेले आहेत, कधी कधी कॅलिग्राफीसुद्धा केलेली आहे आणि वेगवेगळ्या कलर स्कीममध्ये जसं आवडेल लोकांना जसं जसं हवं असतं त्या त्या कलर स्कीममध्ये मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याआधी आपण कोणत्या ठिकाणी प्रदर्शन मांडलेलं होतं? त्या अगोदर 2 वर्षापूर्वी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये माझं प्रदर्शन झालं। याच गणपतीच्याच पिरियडमध्ये झालं। त्याच्यानंतर आता हे या चित्रशैलीविषयी तुम्ही सविस्तर सांगू शकाल का? हां, ही चित्राची शैली म्हणजे कसं आहे, हे काम करताना सुद्धा म्हणजे कॅनव्हासवर वॉश पद्धतीने पेंटिंग केलं आहे। म्हणजे एक प्रकारचा प्रत्येक पेंटिंगमध्ये ॲब्स्ट्रॅक्टसारखे वॉश मारले आणि वॉश मारल्यानंतर त्याच्यावर ड्रॉईंग करून ती एक गणपती त्याच्यातून वर आणलं असं केलं आहे। ही त्याची शैली आहे। म्हणजे ग्राउंडचा उपयोग करून प्रत्येक कुठलं पण पेंटिंग घ्या, ग्राउंडचा उपयोग करून त्याला फक्त हलकासा एक लाईट मारून गणेश हा वर आणलेला आहे। धन्यवाद। आर्टिस्ट नामदेव पाटील हे आता आपल्यासमोर जे लक्षवेधी पेंटिंग आहे, एक ऋषी बसलेला आहे आणि तिचे श्री गणेश आहेत, त्याबद्दल आता सविस्तर सांगत आहेत श्रीयुत पाटील साहेब। हा महाभारताचा विषय आहे। तर हे व्यास गणपतीला सांगतात काय काय होणार काय नाही, त्या पद्धतीने ते लिहित असतो। पण लिहिताना व्यासाने एक अट घातलेली असते की मी सांगताना तू कधी थांबायचं नाही। मग थांबायचं नाही म्हटल्यानंतर एवढं तुम्ही जी एवढा मोठा ग्रंथ लिहायचा म्हटल्यानंतर मी पेन वगैरे कसं काय, माझे ते सगळे झिजून जाणार। मग त्यांच्याकडे त्यांचाच पेन म्हणजे ताप जो असतो झालेला तो त्यांनी हातात ठेवलेला असतो आणि ते दाताने ते लिहितात। त्याच्यामध्ये कधी दाताला झिजत नाही आणि मग एवढा मोठा ग्रंथ होईपर्यंत ते नॉनस्टॉप त्या दातानं ते लिहित राहिले। जे तसे बोलायचे तसे ते लिहायचे आणि नॉनस्टॉप म्हणजे कधी खंडित न होता त्यांनी ते पूर्ण एका बैठकीमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे। आर्टिस्ट श्री नामदेव पाटील हे अत्यंत लक्षवेधी असं हे गणेशाचं पेंटिंग त्यांनी काढलेलं आहे आणि खूप म्हणजे अत्यंत लक्षवेधी असे या चित्राबद्दल पेंटिंगबद्दल ते सविस्तर सांगत आहेत। गणपती पूजल्यानंतर वेगवेगळ्या रूपामध्ये दाखवले आहेत। तसंच हे कृष्ण रूप घेऊन मी गणपती हा बनवला, वास्तववादी रियालिटी म्हणतात त्या पद्धतीनं काम केलं। तर ह्याच्यामध्ये पण बघा हे जे एक झाड घेणं आहे, कृष्णसुद्धा कसा झाडाच्या खाली वगैरे बसणार, त्या कॉन्सेप्टवर रियालिटीला पकडून हा गणपतीला आहे ना तिथं बसवलं। त्याच्यानंतर हे खाली पण झाड टाकलं, त्याच्या रिलेटेड म्हणजे चाफ्याचं झाड हे देवाच्या संदर्भात जे काही देवा त्याच्या संदर्भात हे चाफ्याचं झाड किंवा फूल असं त्यांना टाकलं। तेही त्यांच्या आवडणारे किंवा झाड आहे त्याचा पोझिशन घेऊन मी हे अगदी सॉफ्ट म्हणजे नजरेला खटकणार नाही अशी एकदम इंग्लिश कलर स्कीमसारखी
एकदम सॉफ्ट कलर स्कीममध्ये वर्किंग केलेलं आहे. आणि वर बघा, हे बघा कॅलिग्राफी. ह्या कॅलिग्राफीमध्ये पण गणपतीची जवळजवळ 21 नावं या श्लोकमध्ये आहेत. एका श्लोकमध्ये 21 नावं तुम्हाला भेटतात. आर्टिस्ट नामदेव पाटील हे गणेश चित्रकलेविषयी सविस्तर सांगत आहेत. आता हे बघा, आज पेंटिंग हे बघा, तर फ्लॉवर पेंटिंग ज्या पद्धतीने आपण करतो त्या फ्लॉवर पेंटिंगच्या हिशोबात पहिला वॉश मारला आणि मारल्यानंतर मग त्याच्यामध्ये हलकं असं ड्रॉइंग परफेक्ट करून आणि बॅकग्राऊंडला सुद्धा बघा ते रिलिजियस सिम्बॉल वगैरे टाकून त्याला नंतर असं हलकंसं उभं राहणार. प्रत्येक पेंटिंगमध्ये तुम्हाला तोच घास ते बघा, ते त्याच्यामध्ये ऑल टाईप बॅकग्राऊंड पहिले मारायची आणि नंतर आधी कामसुद्धा एकदम लवकर सुद्धा होतो आणि दिसायला देखणं आणि गोंडच दिसतो. हे त्याचं खास वैशिष्ट्य. म्हणजे आपल्याला हे बघा, हे कलर स्कीम बघा, हे वॉश जे असतं ना त्याला रिलेटेडच कलर मारायचे म्हणजे ते पेंटिंगमध्ये एक गोड होत आहे. त्याला ना असं भडक किंवा हे काय वाटत नाही. कलर स्कीम जी आहे ना ती ॲटोमॅटिक मिळतात, डोळ्याला थंडावा मिळतो आणि ते सुंदर दिसते. तसं चालत नाही आणि लोक पसंत करत नाही. आर्टिस्ट नामदेव पाटील हे त्यांच्या विशिष्ट शैलीबद्दल आपल्या सर्व प्रेक्षकांना सविस्तर सांगत आहेत. तर हे पेंटिंग करत असताना अगोदर दिवसभर एक सारखं कलर स्कीमला योग्य साजेसा असा कलरचा वॉश मारलेला आहे. कुठल्याही पेंटिंगमध्ये तसंच केलं आणि त्याच्यानंतर हलकंसं ड्रॉइंग केल्यानंतर मग हलका त्याला हळूहळू जे डॉमिनंट पार्ट आहे त्याला वर आणून ही गणेशाची कलाकृती साकारलेली आहे. कोणताही गणपती घ्या, त्याचं हे बघा, फक्त वॉश मारलेलं आहे. वॉश मारल्यानंतर हलकंसं त्यांना असं वर आणलेलं आहे. आता हे सुद्धा बघा, बॅकग्राऊंड मारताना ॲबस्ट्रॅक्टसारखं पहिलं वॉश मारलं, कलर स्कीम पकडून आणि त्याच्यानंतर त्यांना असं वर आणलं. कोणताही गणपती किंवा कुठली पेंटिंग घ्या. आता हे बघा, ते कोपऱ्यातलं पण वॉश मारलं, ॲबस्ट्रॅक्ट वॉश असताना तसं त्या पद्धतीने वॉश मारलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जो स्पेस राहतो त्याच्यामध्ये गणपतीची ड्रॉइंग करून त्याच्यावर लाईट मारून त्याला वर आणलं. ही त्या पेंटिंगची खास वैशिष्ट्य आहे. ह्या चित्राबद्दल सांगा. हे पण तसंच एकदम सोबत बघा, कलर स्कीम म्हणजे गणपतीला जसं आवडतात तेच कलर याच्यामध्ये घालावे लागतात. आपण आपल्या पद्धतीने आर्टिस्टिक काही करत नाही, लोकांना आवडणार नाही आणि आम्हाला तर गणपतीला साजेसे जे कलर असतात ना तेच त्याच्यामध्ये घालावे लागतात.